हिंजवडीतून अमेरिकेत बसलेल्या लोकांना लुबाडलं जात होतं. बनावट नाव, बनावट ओळख आणि डॉलर्स मध्ये होणारी मोठी कमाई. नमस्कार, मी मृदुला नारळे आणि तुम्ही बघताय न्यूज डॉट्स. आयुक्त विनय कुमार चौबे यांना हिंजवडी परिसरात काही बेकायदेशीर कॉल सेंटर चालतायत अशी गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र नाळे आणि क्राईम ब्रांच युनिट 2 चे अरविंद पवार यांच्या टीमना छापा टाकण्याचे आदेश दिले. दोन्ही टीमने पडताळणी केल्यानंतर हिंजवडी फेज 2 मधील 2 कॉल सेंटरवर एकाच वेळेस कारवाई झाली. यापैकी एकाचं नाव होतं स्काय हाय सोल्युशन. इथे कर्मचारी खोट्या नावाने अमेरिकन नागरिकांना फोन करत होते. टेलिसीएमआय डायलर अशा सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून ते स्वतःला US मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटचे प्रतिनिधी म्हणून सादर करत होते. नंतर ठराविक स्क्रिप्ट नुसार ते पीडितांना सांगत होते, जसं की राऊंड अप कीटकनाशक किंवा काही औषधं जी तिथं फेमस आहेत यांचा वापर केल्यानंतर रक्ताचा विकार होऊ शकतो आणि कॅन्सरही होऊ शकतो असं ते त्यांना सांगत होते. या भीतीच्या आधारावर अमेरिकन नागरिकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जात होती. मग ही माहिती अमेरिकेतील काही कायदेशीर फर्म्सला दिली जात होती, ज्याचे कंपन्सेशन मिळवून देण्याचे आश्वासन देत होते. या व्यवहारातून या बनावट कॉल सेंटरला डॉलर्स मध्ये पैसे मिळत होते. दुसऱ्या रॅकेटमध्ये आणखी वेगळा खेळ चालला होता. कॉल करणारे स्वतःला कम्युनिटी चॉईस फायनान्शियल या आर्थिक संस्थेचे अधिकारी म्हणून दाखवत होते. ते अमेरिकन नागरिकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवत. नंतर फिशिंग लिंकद्वारे त्यांच्या बँक डिटेल्स, युजर ID, पासवर्ड हस्तगत केले जात होते. त्यानंतर त्यांना असे सांगून त्यांच्या थ्रू गिफ्ट वाउचर किंवा ऑनलाईन पैसे लुबाडला चालले होते. सायबर पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या जलद कारवाईमुळे हा संपूर्ण फसवणुकीचे रॅकेट उघड झाले असून 23 आरोपींवर गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सुरू आहे आणि पुढची अपडेट काय येते आम्ही तुम्हाला ती नक्कीच सांगू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स.